वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या निकृष्ट भोजनाची तक्रार केली म्हणून काही महिला कर्मचाऱ्यांनी एका 14 वर्षीय विद्यार्थ्याला गरम उलथने मारल्याची गंभीर प्रकार समोर आला आहे। या प्रकाराची दखल घेऊन स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी आज गृहपालांना चांगलेच धरले। निकृष्ट भोजन देणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना शिवीगाळ मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई न केल्यास मंगळवारी समाज कल्याण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा SFIचे माजी पदाधिकारी ॲडव्होकेट अनिल मिसाळ, ॲडव्होकेट कांतीलाल हिवाळे यांनी दिला आहे। या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या निकृष्ट भोजनाची गृहपालांकडे तक्रार केली म्हणून शनिवारी भोजन तयार करणाऱ्या काही महिलांनी एका 14 वर्षाच्या विद्यार्थ्याला गरम उलथने मारले। या विद्यार्थ्याने वार चुकवण्यासाठी हात आडवा केला असता त्याच्या हाताच्या कोपरावर फटका लागून जखम झाली। दरम्यान या गंभीर घटनेची दखल घेऊन SFIने आज गृहपाल अप्पासाहेब होरशिळ यांना चांगलेच धारेवर धरले। जेवण न देणं हे सुद्धा शोषणच आहे। नाश्ता भेटतो मला? नाही भेटला। जर अजून तर नाश्ता मिळत नसेल म्हणजे काय? अजून तर नाश्ता मिळत नाही म्हणजे काय? शोषण आहे काय? तुमच्या पुरुषावर गृहनिर्माण निधी का पाठवतात? आणि तुम्ही जे लोक आहेत सगळे हे तुम्ही फक्त या मुलांसाठी हे लक्षात घ्या। त्याची एजन्सी, हे कर्मचारी, हे सगळे या मुलांसाठी आणि तुमचे कर्मचारी काय म्हणतात? तुम्हाला घरी भेटत नाही खायला। यांना बोललं पाहिजे जे भेटत नाही या मुलांमुळे हे सगळे व्यवस्था आहे, सिस्टम आहे। हे हॉस्टेल आहे। त्याच्यावर कर्नल सरला फोन लावू का? आता हे पोरग ढसाला लागले सर, आता ते का आम्ही रडावं लागलो का त्याला? काय तुला पण मला सांगा, त्या अधिकृत आहेत का त्या मावशाच्या मेस मध्ये? इंगळे मामा अधिकृत, इंगळे मामाने बोलायला पाहिजे। या पोराला बोलायचं काय समज? उलथण्यानं मारीना 4 बाया डायरेक्ट भिडल्या त्याच्या ऐकल्यावर। त्याला इतकुस आहे एक 8 विलास कर उर फुटला नसेल त्याचा, कमी जास्त झालं ते हापकीने मेलं बिलं तर काय करायचं मग? आम्ही सर्व विद्यार्थी संत रामदास मुलांचे शासकीय वसतिगृह इथले असून रात्री एक इन्सिडेंट घडला। हा जो मुलगा आहे राजपाल कोळी म्हणून, साधारण त्याचं वय 13 ते 14 असेल। तर मेस मधले जे महिला कर्मचारी आहेत त्या 4, त्यांनी याच्यावर डायरेक्ट आरडीची भाषा करून याला उलथणं टोचून अशी दुखापत केलेली आहे की बाबा की तू वार्डनकडे आमची कंप्लेंट का करतो, पोळ्याच अशा आहेत किंवा मग काकडीच खराब आहे किंवा भाजीच बेचव आहे असं वगैरे म्हणून याला टार्गेट केलं। त्याच्यावर हल्ला केला एक प्रकारे, आपण हल्लाच म्हणावं लागेल याला, कारण की जे बोलता डायरेक्ट त्याने असा हल्ला करून त्याला उलथणं टोचलेलं, ही इतकी दुखापत झालेली त्याला। मला काही बी घाण घाण बोलत होते त्या, आणि ते म्हणे तू नावाळला का काय नाही, तू अनेक ढुंगत होत्या तर तुला काय करायचं, तू साखे तू काय करायचं काय नाही, तू काय करायचं, एवढं बोल लागल्या मला त्या। आणि सगळ्या चारी बाया धाव आल्या माझ्या अंगावर, मला काही बोलता नाही, मी रड लागलो होतो त्यासाठी। संत रामदास वसतिगृह जालना या वसतिगृहामध्ये एकूण 75 विद्यार्थी शिकत आहेत, गोरगरीब भागातील विद्यार्थी आहेत। परंतु या भागातील या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना नेहमीच इथं जेवणाच्या अडचणी, बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागतंय। या संदर्भात SFI संघटनेने व समविचारी काही संघटनेने बरेचसे प्रश्न उपस्थित केले आहेत, परंतु या प्रशासनाचं त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष दिसतंय। आणि कालचीच घटना जर पाहिली तर एका 13-14 वर्षाच्या मुलाला कर्मचाऱ्याने गरम उलथणं आणि मारहाण केली। त्याला मारहाणच म्हणता येईल, कारण की ते त्याला दुखापत देखील झालेली आहे। आणि ह्या प्रकाराचे गंभीर जे काही प्रकार घडू नये पुढं, त्या दृष्टीनं हे प्रशासन पावले उचलत नाहीयेत। आजच आम्ही वार्डन होरशिळ यांना भेटलो असता त्यांना हे सांगितलं की तुम्ही कायदेशीर कारवाई केली तरच ठीक राहील, अन्यथा हे प्रकार वाढत जाण्याची शक्यता आहे। पण ते त्या दिशेने काही पावले उचलतील का नाही हे अजून सांगता येत नाही। पण ह्या गोष्टी जर यांनी कायदेशीर कारवाई केली नाही तर आम्ही मंगळवारी या सर्व विद्यार्थ्यांसह समाज कल्याणमध्ये ठिय्या मांडणार आहोत। आणि यांचे जे काही प्रश्न आहेत हे तत्काळ निकाल निघले पाहिजेत, कारण की मागच्या 2-4 वर्षापासून आम्ही पाहतोय हे प्रश्न जसे तसेच आहेत। जेवणाचा प्रश्न असेल, त्यांचा मेसचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, आज देखील मुलांना शुद्ध पाणी प्यायला मिळत नाहीये। म्हणजे ही घोर शोकांतिका आहे। आणि ग्रामीण भागातील मुलं इथं पालक मुलांना पाठवतात का, तर हे शासनाने खूप सुविधा दिलेल्या आहेत, पण प्रत्यक्षात मात्र तसं इथे दिसत नाहीये। आणि ह्या सुविधासाठी जाणारा जो काही पैसा आहे मग हा जातोय कुठं, हा एक मोठा प्रश्न उभा राहतोय। याची देखील सखोल चौकशी वरच्या स्तरावरून झाली पाहिजेत, अशी आम्ही SFIच्या वतीनं मागणी करतो। काल एका विद्यार्थ्याला ज्या महिला होत्या काम करणाऱ्या त्या रागावाने व्यवस्थित बोलल्या नव्हत्या, त्याच्यामुळे आज आम्ही सकाळी विद्यार्थ्यांची बैठक घेतलेली आहे आणि ज्या समस्या आहेत त्या आम्ही त्वरित सोडवू। आणि त्या ज्या महिला आहेत त्यांना कामावरून एजन्सीला काढून टाकायचं आणि काढून पण टाकल्यात त्यांनी।
या वसतिगृहामध्ये काही मूलभूत सुविधांची समस्या आहे असं मुलांचं म्हणणं आहे. जसे की पाणी असेल, स्वच्छता असेल, काही डागडुजी असेल इमारतीची, या व्यतिरिक्त काही दुसऱ्या काही व्यवस्था असतील याची कमतरता आहे. पाणी आहे, स्वच्छता पण आहे, पण बिल्डिंगचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते म्हणजे बँड शिकडचा विषय आहे तो. वारंवार आम्ही त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे, पण त्याच्यामध्ये काही अजून काही काम झालेलं नाही. मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा करण्यात आलेली आहे. जालना येथील संत रामदास मुलांच्या वसतिगृहामध्ये निकृष्ट भोजन व्यवस्थेची तक्रार केली म्हणून एका 14 वर्षाच्या मुलाला कर्मचाऱ्यांकडनं मारहाण करण्यात आल्याचा आरोप या वसतिगृहातील मुलांकडनं करण्यात आलाय. याबाबत आज SFIच्या माजी पदाधिकाऱ्यांनी आणि काही सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी येऊन गृहपालांना धारेवर धरलं. या वसतिगृहामध्ये भोजन व्यवस्थेसोबतच काही मूलभूत सुविधांची देखील वानवा आहे. या एकूणच या सगळ्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून SFIने याबाबत संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई जर केली नाही तर मंगळवारी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. महाभूमी डिजिटलसाठी जालन्यावरून विनोद काळे.